वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. अनैतिक संबंधातून पतीचा गळा दाबून खून, पत्नी व प्रियकर अटकेत, राहुरीत खळबळ. अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा पत्नीच्या सांगण्यावरून तिच्या प्रियकराने गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यात उघडकीस आली आहे. ही घटना 22 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता कणगर परिसरात घडली. राहुरी पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला तात्काळ अटक करत जेरबंद केले आहे. 23 जानेवारी 2026 रोजी कणगर परिसरातील वनविभागाच्या जागेत एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय थेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, हवालदार राहुल यादव, संभाजी बडे आणि चालक शकूर सय्यद यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र मृत्यू संशयास्पद असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान पहाटेच्या सुमारास मयताची पत्नी अनिता सुधाकर थोरात हिला भेंडा येथून ताब्यात घेण्यात आले. तिच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे तिचा प्रियकर आरोपी ज्ञानेश्वर सागर याला साकूर, मांडवा येथून ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. मयत सुधाकर किसन थोरात, वय 40, रा. ओक्कलगाव, ता. श्रीरामपूर यांच्या पत्नी अनिता हिचे आरोपी ज्ञानेश्वर याच्याशी अनैतिक संबंध होते. या संबंधात सुधाकर अडसर ठरत असल्याने अनिता हिच्या सांगण्यावरून ज्ञानेश्वर याने जानेवारी 22 रोजी सुधाकर यांना दवाखान्यात जाण्याचा बहाणा करून राहुरी येथे आणले. त्यानंतर कणगर परिसरातील वनविभागाच्या जागेत नेऊन उपरण्याने गळा आवळून खून केला आणि घटनास्थळावरून पसार झाला, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. या प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे राहुरी व श्रीरामपूर तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय थेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे, राहुरी.